गुड मॉर्निंग. तर आज होता मंगळवार आणि घरातले शेंगदाणे पण संपले होते. मग लावला जुगाड आणि उपवासाला मंगळवारच्या धपाटे चालतात. कुठे खातात कुठे नाही खात, आपण आमच्या इकडे खातात. मग काय जुगाड लावून धपाटी घेतली बनवायला आणि बाकीचा काय स्वयंपाक पण नव्हता, त्यामुळे धपाटीच बनवली. पिल्लू कसा मध्ये मध्ये करतो, मला अजिबातच व्हिडिओ बनवू देत नाही. आणि दुपारचा स्वयंपाक नसल्यामुळे ब्लाऊज कट करायला घेतले होते दुपारचे आणि शिवणार पण मीच होते, त्यामुळे एक साथ 2 ब्लाऊज ठेवले, कट करायला घेतले. आणि पिल्लूला काय गंमत वाटत होती की पिल्लू सारखं मध्ये मध्ये करत होता, तर त्याला कसं तर सांभाळत ब्लाऊज कट करून घेतलं आणि मग थोडा वेळ त्याच्यासोबत जरा बसले, मस्ती केली. आणि त्यालाही व्हिडिओ काढायला खूप आवडतात, त्यामुळे तोही इतके छान छान रिॲक्शन देतो ना, आणि मधून अधून इतकं छान जोक मारतो. छोटासा आहे पण माझं अभ्यासाचं घे म्हणून माझी पेपर कटिंग वगैरे आणून देत होता. तर मधून अधून कॅमेरामध्ये पण बघत होता, तर त्याला खूप मस्ती करायला आवडते. हे बघा तो मी कसं करतोय. तर कॅमेऱ्यासमोर जायचं तर खूप, आणि लाजते तर इतकं ना, लाजून पलीकडंच तोंड करून उभा राहिला. मग काय त्याच्यासोबत थोडीशी मस्ती करून झाल्यानंतर ब्लाऊज शिवायला बसले. ब्लाऊज शिवून घेतले आणि त्यात संध्याकाळ पण झाली होती. आणि आज मंगळवारचा भाजीपाला पण घेऊन आले होते घरातले. तर संध्याकाळी जेवण बनवायला घेतलं होतं. आधी वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतल्या. आजचा मेनू मी मसाले भात आणि भाजी आणि चपाती भाकरी असं बनवणार होते. शेंगा तर मलाच सोलायला लागल्या, पण आज मी ना जादू करायला शिकले. अहो जादू म्हणजे काय तर तुम्हाला दाखवतेच पुढं, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर शेंगा तर मी हातानं जादू म्हणजे हे बघा. आता लसूण सोलायला घेतला, लसूण एक थाप मारली की लगेच लसणाच्या कुड्याच हातामध्ये आल्यात. अरे वा वा वा, कशी मी जादू बनायला शिकले, होय की नाही. तर इकडे बघा, सामान सगळं एकत्र घेतलं आणि 2च मिनटात कटच करून तयार झालं. कशी आहे जादू. तर घरी बसून मला असल्या आयडिया सुचतात आणि असले माझे उद्योग मधून अधून चालूच असतात. आपल्याला कोण आनंदी ठेवायचं, आपणच आपल्याला आनंदी ठेवायचं, त्यासाठी मी असले प्रयोग करत असते. काय तर लगेच घेतलं इकडं भात बनवायसाठी लावला आणि दुसऱ्या गॅसवर लगेच चपात्या बनवायला घेतल्या. कारण दोन्हीकडे लावून घेतलं की आपलंच काम सोपं होते, कुणाची वाट कशाला बघायची. चपात्या वगैरे बनवून घेतल्यानंतर गरम गरम चपात्या पहिल्यांदा मुलांना खायला दिल्या, कारण नंतर फक्त भातच खातात. आणि चपाती भात दोन्ही खायला पाहिजे ना, लहान लेकरांना सगळं तब्येतीसाठी चांगलं असते, त्यामुळे दोन्हीही खायला देत असते मी.